भंडारा आगाराला मिळाली 5 ई-सेवाई बस। भंडारा आगाराला 5 ई-सेवाई बस मिळाली असून आज आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते या बसचे लोकार्पण करण्यात आले। ही बस एका चार्जिंग मध्ये 350 किलोमीटर चालणार असून ही ट्रायल बेसवर चालणार आहे आणि यापुढे आणखी ई बस या ताफ्यात येणार आहेत आणि जुन्या बसेसच्या जागा घेणार असल्याचे मत यावेळी आमदार भोंडेकर यांनी व्यक्त केले आहे। या बसेससाठी स्वतंत्र चार्जिंग स्टेशन सुद्धा उभारण्यात आलेले आहे। शासनाद्वारे चालवल्या जाणाऱ्या ज्येष्ठ व्यक्ती योजना, महिला सवलती सुद्धा या बसमध्ये असणार आहेत। नक्कीच आज आहे भंडारामध्ये 5 ई बसेस आहेत आणि त्याचं उद्घाटन सुरू आहे, आजपासून सुरू पण झाले आणि हे ट्रायल बेसवरती आहेत। त्यातून ही मोठ्या प्रमाणात बसेस भंडारासाठी येणार आहेत आणि सगळ्या हळूहळू जुन्या बसेस रिप्लेस होणार आहेत। त्यामध्ये सगळ्या फॅसिलिटी जे काही शासकीय योजना आहेत 75 वर्षाचे असतील, महिलांचा असेल, ज्येष्ठ नागरिक सगळेच राहणार आहेत आणि याच्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यायला पाहिजे। शेवटी ह्या आम्ही आता मगाशी विचारलं विभागीय अधिकाऱ्यांना, याच्यामध्ये इन्शुरन्स पण असतो, जर समजा कधी होऊ नये पण असं कधी झालं इन्शुरन्स पण असतो। त्या सगळ्या योजना लोकांच्या हितासाठी आहेत, चांगल्या आहेत आणि सेफ आहेत। याचा जास्तीत जास्त फायदा व्हायला पाहिजे आणि याच्यामध्ये आम्ही अपग्रेडेशनसाठी सुद्धा आमची आता चर्चा झाली। एक नवीन डीपीआर आम्ही तयार करतोय, मोठा आहे 3ही जागेवरती आणि यामध्ये सर्व म्हणजे स्टाफला सुद्धा एक चांगला मेडिटेशन असेल, जिम असेल, वेटिंग रूम असेल आणि एक हवाई अड्डा जो असतो त्या धर्तीवरती एक भंडाराच्या एसटीचा जो आहे डेपो आहे, हे सगळे चेंजेस आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्याबद्दल आज चर्चा पण झाली। लगेच आम्ही शासनाकडे आम्ही गेलो। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।